असतं. भिऊ नकोस मी तुझ्या. माझं लक्ष फक्त माझ्या अधिवेशनाच्या कामकाजावर आहे, शेतकऱ्याच्या संदर्भातल्या विषयावर आहे. उगाच प्रसिद्धी मिळवण्याकरता मी काही वायफळ बळबळ करत नसतो. आज लातूर जिल्ह्यामधली एक जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे की बैलासोबत शेतकऱ्याला झुंजलं, किंवा नांदुरा तालुक्यामध्ये 10वीच्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाच्या जाचाला कंटाळून मला वाटते सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावी लागली, किंवा आमच्या अकोला भागामध्ये ज्या प्रकारे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे, बोगस बियाण्याचं संकट आलेलं आहे, ते विषय माझ्याकरता महत्वाचे आहेत. आणि त्या विषयाला बोलत असताना मी फारसं इकडं तिकडं लक्ष देत नाही. काल आपण जर बघितलं तर नाना पटोले यांनी बलराम लोणीकर यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या विरोधात त्यांनी निषेध नोंदवला. सभागृहामध्ये गदारोळ झाला. नाना पटोले यांना एका दिवसाकरता निलंबित करण्यात आलं. सरकारची ही भूमिका ही दडपशाहीची आहे अशा पद्धतीचं वक्तव्य ही संपूर्ण विरोधकांनी मांडलं, सभात्याग केला आणि पुन्हा आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते उभे राहणार आहे. बबनराव लोणीकर यांचं हे वक्तव्य निषेधार्ह असल्याचं आणि त्यांनी माफी मागावी याची मागणी त्यांच्या वतीनं करण्यात आली. बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करत नाही. आम्ही पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहोत. शेतकरी म्हणून आम्ही त्या गोष्टीचं अजिबात समर्थन करत नाही. पण त्यांचा जर सभागृहामध्ये निषेध करायचा असेल तर त्याकरता संविधानिक पद्धतीचे मार्ग आहे. सभागृहाचे आयुध आहेत. स्वतः नाना पटोले साहेब हे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे त्या खुर्चीचा मान त्यांना माहित आहे. ते ज्या पद्धतीनं त्या सभागृहामध्ये बोलले, राजदंडाला स्पर्श करणं, राजदंडाला हात लावणं किंवा राजदंड उचलणं हा सुद्धा माननीय पीठासीन अधिकाऱ्याचा अवमान असतो. ही कायद्याची पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत. त्यामुळं त्यांनी तो अवमान केलाय म्हणून त्यांचं निलंबन झालंय. आता त्याचा संबंध बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याशी जोडण्याचं काही कारण नाही. लोणीकरांच्या वक्तव्याचं कोणीही समर्थन करणार नाही. त्यांच्या वक्तव्याचं मी सुद्धा समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र काल ज्या प्रकारे विरोधकांनी मुद्दे विचारायला पाहिजे ते सोडून ज्या पद्धतीने अखंड तांडव करत एकमेकाचा बाप काढला, ते मात्र या सभागृहाच्या प्रथा परंपरेला छेद देणारं होतं आणि त्यामुळे त्यांचं निलंबन झालं. शेतकऱ्यांचा मुद्दा काल पेटला होता. शक्तीपीठ महामार्गाविरोधात अनेक शेतकरी पडले आहेत. शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करताय. सत्ताधारी आमदार आहात, काय वाटतं? शक्तीपीठ महामार्ग हा जर महाराष्ट्राला जोडणारा दुवा असेल, महाराष्ट्राच्या म्हणजे मराठवाडा भागामधून जाणारा दुवा किंवा महाराष्ट्राला पुढे नेणारा असेल, पण शक्तीपीठ महामार्गात आमच्या जमिनी जात आहेत हे जर शेतकऱ्याच्या मनात संभ्रम आहे किंवा शेतकरी त्याबाबत जर अस्वस्थ आहे, अनभिज्ञ आहे, त्यांच्या मनातला संभ्रम दूर करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग करायला हरकत नाही. पण जोपर्यंत शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग यावर मला असं वाटते सरकारने अंमलबजावणी करू नये या मताचा मी आहे. कारण दमनगंगा नळगंगा हा जो नदीजोड प्रकल्प